नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी व्यथा पुराण या मालिकेतला दुसरा भाग तुमच्या समोर पेश करणार आहे. 5 वर्ष उलटून गेलीत मित्रांनो, 5 वर्ष. आणि 5 वर्षानंतर एक गोष्टीचा खुलासा झाला की 5 वर्ष शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत आणि संजय राऊत यांच्यापासून सुप्रिया सुळेपर्यंत सगळेच्या सगळे लोक एक धादांत खोटी गोष्ट सातत्याने सांगत होते. आपल्या सभ्यतेचा मुखवटा उतरू नये किंवा आपला सभ्यतेच्या मर्यादा कायम ठेवायच्या म्हणूनच देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे अनेक वरिष्ठ नेते याविषयी कुठचा जाहीर खुलासा करत नव्हते. तुम्हाला आठवत असेल तर निकालानंतर 1 तासामध्ये 2019 मध्ये 5 वर्षापूर्वी 5.5 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीचे निकाल येईपर्यंत जे उद्धव ठाकरे महायुतीमध्ये होते त्यांनी अचानक आपली नवी मागणी पुढे केली आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर आपण युतीत राहणार नाही, आपल्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत असं बेधडक निकालानंतर 1 तासात सांगून टाकलं. हे मी सातत्याने सांगत आलो. मी काही नवीन सांगतो अशातला भाग नाही. पण शिवसेना असो किंवा भाजप असो, दोन्हीकडून या विषयावर योगायोगाने मौन पाळलं गेलं. आणि म्हणूनच 8 फेब्रुवारीला जेव्हा जयपूर डायलॉगच्या वतीने पुण्यामध्ये डेक्कन समिट हा एक संमेलन झालं, त्या संमेलनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. मी तसा मुलाखती वगैरे घेणारा पत्रकार नाहीये, बातमीदारी करणारा पत्रकार नाहीये, पण अनेकांनी आग्रह तिथे केला आणि त्यामुळे संजय दीक्षित जे जयपूर डायलॉगचे प्रमुख आहेत, संपादक आहेत, संचालक आहेत, आणि मी असं दोघांनी मिळून देवेंद्र फडणवीस यांची एक जाहीर मुलाखत घेतली आणि मुद्दाम तो 5 वर्ष माझ्या मनात घुमणारा जो प्रश्न होता तो प्रश्न मी त्यांना विचारला होता की जे काय फेब्रुवारी 2019 मध्ये मातोश्रीमध्ये देवेंद्र फडणवीस, अमित शहा, भाजपचे नेते, शिवसेनेचे नेते यांच्यामध्ये जी आघाडीची युतीची बैठक झाली होती आणि त्यामध्ये पुढच्या सगळ्या निवडणुकी युती म्हणून लढवण्याचा निर्णय झाला, ज्याची घोषणा वरळीच्या कुठच्या तरी एका हॉटेलमध्ये, मला वाटते ब्ल्यू सी का असं काहीतरी नावाचं हॉटेल, त्यामध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात आली आणि तिथे देवेंद्र फडणवीसांनी या पुढच्या सगळ्या निवडणुकी युती म्हणून लढवू अशी घोषणा करून टाकली, ज्यात अमित शहा आणि उद्धव ठाकरे हजर होते. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपल्यानंतर, विधानसभेचे निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अचानक आपल्या पोतडीतून एक अस्त्र बाहेर काढलं. ते अस्त्र म्हणजे बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहानी आम्ही दोघेच असताना अर्धी सत्ता असं वचन दिलं होतं आणि अर्धी सत्ता म्हणजे अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्री पद हा सुद्धा होतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निकालानंतर जी टांग मारली आणि शरद पवारांबरोबर हातमिळवणी केली. शरद पवारांनी काँग्रेसला पटवलं आणि उद्धव ठाकरेंना सोबत यायला भाग पाडलं आणि त्यातून महाविकास आघाडी बनली, सरकार बनलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. पण आपल्याला भाजपने 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद द्यायला नकार कसा दिला याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी कधीही केला नव्हता. अमित शहा असोत किंवा भाजप असोत, यांच्या वतीने एक गोष्ट सातत्याने सांगण्यात आली की असा कुठलाही शब्द असलं, कुठलंही वचन आम्ही उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला दिलेलं नव्हतं. अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद असं कुठलंही आश्वासन दिलेलं नव्हतं. असा खुलासा तिकडून वारंवार होत असला तरी आपल्याला काय ते अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद नाकारलं कसं भाजपने, हा खुलासा किंवा त्याचा कुठलाही पुरावा उद्धव ठाकरे आज तागायत देऊ शकलेले नाहीत.
आणि दुर्दैव असं आहे की आपल्याकडचे ब्रेकिंग न्यूज देणारे एकापेक्षा एक महान पत्रकार संपादक यांनी कधीही उद्धव ठाकरेंच्या मुलाखती घेताना तुम्हाला नेमकं कुठल्या मार्गाने नकार कळवण्यात आला हा साधा सरळ प्रश्न विचारला नव्हता. म्हणूनच 8 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस समोर भेटले, मुलाखतीच्या निमित्ताने भेटले, तेव्हा हा प्रश्न मी त्यांना विचारला की तुम्ही फोन केला का, ईमेल केली का, व्हॉट्सअप पाठवलं का, कुठच्या मार्गाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही हे तुम्ही उद्धव ठाकरेंना कळवलं, असा प्रश्न मी त्या मुलाखतीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीसांना विचार. एक गोष्ट साफ होती की आपण 20 पेक्षा अधिक वेळेला उद्धव ठाकरे यांना निकालानंतर फोन केला असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं. पण आपण फोन करत असताना उद्धव ठाकरे पलीकडून फोन उचलत नव्हते असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. पण त्यानंतर पत्रकार परिषद घेताना उद्धव ठाकरेंनी साफ साफ सांगून टाकलं, हो, भाजपकडून मला वारंवार फोन येत होते, संयुक्त पत्रकार परिषद करू किंवा राजभवनात एकत्रित जाऊ यासाठी भाजपकडून माझा फोन येत होते, पण मी एकदाही फोन उचलला नाही असं उद्धव ठाकरे छाती ठोकपणे सांगत होते निकाल लागल्यानंतर आणि मुख्यमंत्री होण्यापूर्वी, महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी. मग एक प्रश्न विचारला जाणं अगत्याचं होतं की भाजपवाल्यांनी तुम्हाला शब्द दिला याचा पुरावा नाही, पण भाजपवाल्यांनी तुम्हाला 2.5 वर्षासाठी, अर्ध्या कारकिर्दीसाठी मुख्यमंत्री पद देण्याचं नाकारलं याचा पुरावा काय. भाजपचा फोन तुम्ही घेत नव्हता, त्यामुळे फोनवरून अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी यांनी नकार दिला असेल ती शक्यता संपते, कारण तुम्ही त्यांचे फोन घेत नव्हता. मग ईमेल केली का, लेखी पत्र कुठच्या तरी दूताकरवी उद्धव ठाकरेंना पाठवलं का की बाबा तुम्ही जे बोंबलताय बाहेर जाहीरपणे पत्रकार परिषदेमध्ये की असा असा शब्द दिला होता तो आम्ही पाळणार नाही, कारण आम्ही असा शब्दच दिला नव्हता, असं कुठलंही पत्र, अशी कुठली ईमेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर कळवलेलं नसेल तर मग आपल्याला भाजप मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही हे उद्धव ठाकरेंना कसं कळलं, हे सगळ्यात मोठं गूढ आहे. आणि त्याचं उत्तर कुठल्याही पत्रकाराला विचारावंसं वाटलं नाही, शोधावंसं वाटलं नाही, तर यांना पत्रकार तरी कशाला म्हणायचे हा प्रश्न पडतो. कारण उद्धव ठाकरे जी काय थाप मारत होते, संजय राऊत जो धारांत खोटेपणा करत होते, त्याला वारेमाप प्रसिद्धी दिली जात होती आणि दगाबाज दगाबाज म्हणून भाजपच्या नावाने ठणाणा चालला होता. पण त्याचा पुरावा आज जे कोणी नीलम गोरे यांनी आरोप केला म्हटल्यानंतर त्यांच्याकडे पुरावे मागतात की नेमकं कोणी मर्सिडीज गाड्या उद्धव ठाकरेंना दिल्या आणि मग पदं मिळाली, असा खुलासा जे नीलम गोरेंकडे मागतात. त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे नकाराचा पुरावा का मागितला नाही. बस उद्धव ठाकरे सांगतात, संजय राऊत सांगतात म्हटल्यावर ब्रह्मवाक्य सांगून ठरवून सगळे चॅनेल्स ते धादांत खोटेपणा चालवत होते, त्याचा तोंड फुटावं म्हणूनच मी हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला होता आणि देवेंद्र फडणवीसांनी त्या मुलाखतीमध्ये कुठलाही आडपडदा न ठेवता त्यांना माहिती असलेलं उरलं सुरलं सगळं सत्य सांगून टाकलं की बंद खोलीतून उद्धव ठाकरे आणि अमित शहा बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेत फक्त देवेंद्र फडणवीस बोलतील आणि ते काय बोलतील याची मातोश्रीवर रिहर्सल झाली होती. पत्रकार परिषदेमध्ये युती काय करणार, युती कशी होणार, युतीमध्ये काय काय ठरणार हे मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये रश्मी ठाकरे यांना सुद्धा आपण ऐकवलं होतं. असं जेव्हा मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात तेव्हा एक गोष्ट साफ होते की आपल्याला मुख्यमंत्री पद देण्याचा कुठलाही विषय हा त्या पत्रकार परिषदेत नव्हता आणि त्याच्या आधी रश्मी ठाकरे यांच्या समोर त्या सगळ्याचं
पाठांतर केल्यासारखं बोलून दाखवणं यात नव्हता, असं जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर त्याचा आज तागायत गेल्या 15 दिवसामध्ये उद्धव ठाकरे किंवा उबाठा शिवसेनेकडून इन्कार सुद्धा झालेला नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जे म्हणतात ते सत्य म्हणून स्वीकारावं लागतं, मान्य करावं लागतं. आणि ते मान्य करायचं तर उद्धव ठाकरे, संजय राऊत वगैरे मंडळी धादांत खोटेपणा करत होती हे सुद्धा स्वीकारावं लागतं. खोट्याच्या कपाळी गोटा असं आपल्या मराठीमधलं एक वचन आहे. तुम्ही खोटं बोलत असलात की ते सातत्याने बोलावं लागतं, परत परत बोलावं लागतं. पण ते कधीतरी तुम्हालाही सत्य सामोरं येऊन उभं राहतं आणि कबूल करावं लागतं की आपण खोटं बोललो होतो. जसं त्यावेळेला 10 वर्षापूर्वी शरद पवारांनी अल्पमतातल्या भाजपला पाठिंबा देऊन सरकार आणलं, तेव्हा मध्यावधी निवडणुका नकोत असं एक ढोंग आणलेलं होतं. पण 5 वर्षानंतर त्याच शरद पवारांनी सांगितलं आम्ही शिवसेना भाजपमधलं वितुष्ट वाढावं म्हणूनच खेळलेला तो डाव होता. शरद पवारांचं हे वैशिष्ट्य आहे. ते आधी खोटं बोलतात आणि नंतर कबूलही करतात. उद्धव ठाकरेमध्ये कदाचित तेवढाही प्रामाणिकपणा नाही. आणि म्हणून 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद देण्याचं कबूल केलं होतं. हा धादांत खोटेपणा त्यांनी केला होता. पण सगळ्या मीडियाला त्यांनी केजरीवाल यांच्यासारखंच खिशात टाकलं असल्यामुळे कुठलाही अडवणूक करणारा किंवा मुखवटा फाडणारा प्रश्न उद्धव ठाकरेंना मीडियातून विचारला गेला नाही की तुम्हाला नकार कुठल्या मार्गाने कळवला गेला, कारण तुम्ही तर फोन घेत नव्हता. पण हे जे असतं आपण खोटं बोललो की ते खोटं तुमचा पाठलाग करत राहत, सत्य पाठलाग करतच असतं. पण जेव्हा खोटं तुम्ही बोलता, खोटं काहीतरी करता, गुन्हा करता, तेव्हा तो गुन्हा तुमचा पाठलाग करतोय हे फक्त तुम्हाला कळत असतं, उरलेल्या जगाला कळो न कळो. आणि त्यामुळे ते खोटं एका क्षणी येऊन तुम्हाला गाठतं, टोचत राहतं, बोचत राहतं. म्हणून मुख्यमंत्रीपद गेल्यावर किंवा मुख्यमंत्री असताना आधीची 2.5 वर्ष आणि नंतरची 2.5 पावणे 3 वर्ष झाली, उद्धव ठाकरे यांना आपलं खोटं जपावं लागतंय. मित्रांनो, खोट्याची एक गंमत असते. तुम्हाला खरं जे असतं ना ते झोपेतून उठवलं, अर्धवट झोपेत असताना सुद्धा तुम्हाला असा एखादा प्रश्न विचारला अडचणीचा, तरीही तुम्ही तुमच्या मनात आहे ते अर्धवट झोपेत सुद्धा खरं सांगून टाकता. पण खोटं तुम्ही बोलला असाल तर अर्धवट झोपेत ते लक्षात राहत नाही, कारण खोटं बोलल्यानंतर परत एकदा ते खोटं खरं ठरवण्यासाठी तुम्हाला परत परत खोटं बोलावं लागतं आणि त्यासाठी खोटं लक्षात ठेवावं लागतं. उद्धव ठाकरेंची अवस्था तीच आहे, त्यांच्या सगळ्या सवंगड्यांची अवस्था तीच आहे. त्यांना माहिती आहे की 2.5 वर्षासाठी अमित शहानी मुख्यमंत्री पद द्यायचं वचन दिलं, हा धादांत खोटेपणा आपला आहे. त्यामुळे तो खोटेपणाचा आपल्याला विसर पडू नये म्हणून परत परत प्रॅक्टिस करावी, रिव्हिजन करावी. तसं त्यांना सतत सांगावं लागतं की भाजपने आमच्याशी दगाबाजी केली, भाजपने नाही दगाबाजी. जर मुख्यमंत्री पदासाठी भाजप दगाबाजी करत होता तर मग एकनाथ शिंदे यांना सुद्धा मुख्यमंत्री करायची गरज नव्हती. 2.5 वर्ष गेलेली होती, आणखी 2.5 वर्ष गेली असती. आणि जसं 5 वर्षानंतर विधानसभेत उद्धव ठाकरेंना मतदाराने त्यांच्याच मतदाराने त्यांना जो धडा शिकवलेला आहे तो धडा 2.5 वर्षांनी शिकवला गेला असता, काही गरज नव्हती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते, राहिले असते 5 वर्षासाठी. त्यांना पाडून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायची भाजपला काहीही गरज नव्हती. हा, उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी त्यांचं मुख्यमंत्री पद घालवणं ही भाजपची गरज होती यात शंका नाही. पण त्यासाठी ज्या एकनाथ शिंदेची पक्षामध्ये शिवसेनेमध्ये कोंडी झालेली होती त्यांना त्या कोंडीतून बाहेर काढणं आणि अख्खा पक्ष हा त्यांच्या झोळीत आणून टाकणं इथपर्यंतची हमाली भाजपने जी केली
त्याची गरज होती का याचा विचार करा. मग तुम्हाला कळेल उद्धव ठाकरे आणि शरद पवार जे महाविकास आघाडीचे जनक होते त्यांना धडा शिकवायचा, तर त्यासाठी आपलं थोडं नुकसान झालं चालेल, पण या दोघांना धडा शिकवला पाहिजे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं. पण त्यांच्याकडून येणाऱ्या आमदारांना भाजपमध्ये विसर्जित करून घेणं हा अतिशय कायदेशीर आणि सुटसुटीत मार्ग होता. तो न चोखाळता भाजपने एकनाथ शिंदे यांना अख्खीच्या अख्खी शिवसेना कायदेशीररित्या आणून शिंदेच्या झोळीत टाकली. हा सगळा उपद्व्याप भाजपला काय करायची गरज होती. म्हणजे नुसतं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंकडून काढून घेतलं असं नाही आणि मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं असं नाही. तर एकनाथ शिंदेना एक ठाण्यापुरता नेता शिवसेनेत ठेवलं गेलं होतं. त्यांना राज्यव्यापी नेता बनवण्याची एक मोठी महत्वाची भेट भाजपने दिली. त्याची काय गरज होती. सगळी कायदेशीर लढाई, घटनात्मक लढाई होती एकनाथ शिंदे यांची, पण लढत होता भाजप, हे विसरू नका. आणि म्हणून एक प्रश्न विचारला गेला की जर तुमच्याकडे बहुमत होतं एकनाथ शिंदे आल्यानंतर, तर मग आणखीन एकदा शरद पवारांचा पक्ष फोडून अजितदादांना बाहेर काढण्याची काय गरज होती. लक्षात ठेवा, अजितदादांना बाहेर काढलं नाही. अजितदादांना आपल्या काकांचा पक्ष अख्खाच्या अख्खा उचलून भाजपने बहाल केलेला आहे. आणि उद्धव ठाकरे किंवा शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं दुखणं ते आहे. या दोघांनी किंवा तिघांनी, सुळे, पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जो दगाफटका 2019 मध्ये केला होता, त्यांना धडा शिकवणं आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला भाजप तयार होता. म्हणूनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, जे उद्धव ठाकरे आपल्याला नाकारलं म्हणतात. त्याचा हव्यास भाजपला नव्हता हे दाखवायचं होतं. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणं आवश्यक होतं. तीच गोष्ट पवारांची आहे. आणि म्हणून आत्ता जी काय आदळ आपट सारखी चालू आहे उद्धव ठाकरेंची, ऑपरेशन टायगर वगैरे ऐकल्यानंतर त्यांचा थैथयाट होतो. त्याचं कारण ते आहे की एकनाथ शिंदे भाजपत गेले असते तर त्यांच्यावर भुजबळ किंवा गणेश नाईक वगैरे यांच्यासारखा गद्दारीचा ठप्पा मारून मोकळा करता आला असतो. पण इथे उद्धव ठाकरेंच्या हातातून नुसती सत्ता काढून घेण्यात आली नाही, तर पक्ष सुद्धा काढून घेतला. आणि ती उद्धव ठाकरे यांची व्यथा आहे. कुठल्या चुकीच्या क्षणी आपण घातक निर्णय घेतला आणि आपण युती मोडली, ही जी व्यथा आहे, हे जे दुखणं आहे, ते उद्धव ठाकरे यांना दिवसेदिवस असह्य होत गेलेलं आहे. आणि तेच त्यांचं व्यथा पुराण आहे. सत्ता तर गेली आणि आता तर चिंता आहे की ज्या महापालिकेवर 25 वर्ष अथक राज्य केलं, 60-70 हजार कोटीचा अर्थसंकल्प, मातोश्रीवरून त्याची सूत्र हलत होती, ते सुद्धा हातातून गेलेलं आहे. आणि ती व्यथा आहे की मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघितली आणि गगनात झेप अशी घेतली की येऊन इतका कपाळमोक्ष झालाय की महापालिका सुद्धा, मुंबई महापालिका सुद्धा हाती राहील की नाही याची चिंता रात्रीची झोप लागू देत नाही. हे व्यथा पुराण आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे जे म्हणतात की 25 वर्ष युतीत शिवसेना सडली, बिलकुल सडली नाही. बाळासाहेब असेपर्यंत, बाळासाहेबांची जी अधिकारवाडी होती, हुकूमत होती, त्याच्यासमोर भाजपला आवाज चढवण्याची सुद्धा हिंमत नव्हती. ती हिंमत नव्हती याचं कारण बाळासाहेबांना कुठल्याही सत्तापदाचा हव्यास नव्हता. आणि त्या हव्यासाच्या आहारी जाऊन उद्धव ठाकरे यांनी आपलं आणि आपल्या पक्षाचं इतकं नुकसान करून घेतले की आता त्यातून सावरून उभं राहणं अशक्य आहे. ही व्यथा आहे, ही व्यथा आहे. आणि त्या व्यथेची कथा म्हणजे व्यथा पुराण आहे. जे चिडून ते उद्धव ठाकरे बोलले की 25 वर्ष शिवसेना सडली,
याचं कारण आपल्या कर्तृत्वहीनतेमुळे शिवसेनेचा आपल्या पित्याने निर्माण केलेला दबदबा आपण मातीमोल करून टाकला, याची जाणीव उद्धव ठाकरेंना दिवस रात्र टोचत असते, बोचत असते, रडकुंडीला आणत असते. आणि म्हणून त्याचं रडगाणं चालूच आहे, संपता संपत नाही. मुख्यमंत्री झाले तरी 2.5 वर्ष रोजच्या रोज भाजपच्या नावाने शंख चाललेला होता. शरद पवार किंवा काँग्रेस यांच्याबद्दल चकार शब्द बोलायची हिंमत नव्हती. तेव्हाही नव्हती मुख्यमंत्री असताना. कारण आपलं मुख्यमंत्री पद टिकवायचं म्हणून पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेच्या जागा असताना सुद्धा नाकारल्या गेल्या, तर निमूटपणे उद्धव ठाकरेंनी नाक रगडलं आणि स्वीकारलं, पराभव स्वीकारला. उत्तर कोल्हापूर असो किंवा काय ते देगलूर बिलोली असो, चिडीचूप उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवारांना तिथे गप्प बसायला लावलं आणि शिवसेनेची मतं काँग्रेसच्या झोडीत टाकायला लावली. इतकी शरणागती होती, त्याचा चडफडाट होता. मुख्यमंत्री असताना पण शिव्याशाप देणं चालू होतं, मुख्यमंत्री पद आणि सत्ता गेल्यानंतर शिव्याशाप देणं चालू आहे. शिवसेनेचा संघटन आणि पक्ष हातातून गेला, शिव्याशाप चालू आहे. चढलं कोण? तुम्हीच तुम्हाला सडवून घेतलं, ही व्यथा आहे. कळतंय की हे सगळं आपल्या मूर्खपणामुळे झालं. आपण चुकीचा हव्यास धरून बसलो. चुकीच्या सल्लागारांना मान्यता देऊन, महत्व देऊन आपण खऱ्या मित्र पक्षाला लाथाडलं, त्याची किंमत आपण मोजतोय. आणि दुसरीकडे आपला उत्तम मित्र आज अजितदादांचा मित्र झालाय, एकनाथ शिंदेचा मित्र झालाय, आणि तो स्वतः बरोबरच या दोन पक्षांना त्यांच्या वाढीला मोकळीक देतोय, मदत करतोय. याचं दुखणं आहे. एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार निवडून आले किंवा अजितदादांचे 41 आमदार निवडून आले, याचं दुखणं उद्धव ठाकरेंना सोसता येत नाहीये, सहन होत नाहीये, सांगता पण येत नाहीये. आणि म्हणून व्यथा पुराणाचा दुसरा भाग जो आहे, तो 5 वर्ष उलटून गेली, सत्ता भोगली, सत्ता गेली, पक्ष गमावला, तरी रडगाणं संपत नाही. कारण मनातला चोर हा तुम्ही कुठेही पळवून लावू शकत नाही, कारण तो तुमच्या मनातच दबा धरून बसलेला असतो. आणि आपणच चोर आहोत, आपणच गुन्हा केलाय हे कबूल करण्याची हिंमत असावी लागते, ती पण नाही. आणि म्हणून व्यथा पुराण उद्धव ठाकरेंचं हे असं आहे की आपणच आपल्या पायावर धोंडा का पाडून घेतला, याचं उत्तर शोधायचं, तर कोणाच्या मदतीने शोधायचं, हा प्रश्न सुद्धा भेडसावतोय. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.